आज आपण विक्रमगड तालुक्यात आलोय। हे कोणतं गाव आहे? केगवा, कराचीपाडा, डोंगरीपाडा, चिखलीपाड्यातला डोंगरीपाडा हे गाव आहे। ह्या गावामध्ये बघू शकता ही ताई प्रेग्नेंट आहे। गरोदर असताना सुद्धा तिला इथून 2 किलोमीटर लांब पाण्यासाठी यावं लागतंय। आणि पाणी तुम्ही बघू शकता हा कुठल्या परिस्थितीचा पाणी आहे। मगाशी आम्ही दाखवला की तो खड्डा आहे, त्या खड्ड्यामधून काढून ती लोक पाणी पित आहेत। आणि गेल्या 6 महिन्यापूर्वी आम्ही तहसीलदारांवर एक मोर्चा काढला होता। त्यावेळी तालुक्याची बीडीओने आम्ही सांगितलं होतं की आमच्या लोकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा। 6 महिन्यापासून आम्हाला फसवणूक केली, आम्हाला पाणी दिला नाही आमच्या लोकांना। आणि म्हणून 23 किलोमीटर जो लॉंग मार्च चालला, त्या लॉंग मार्च दरम्यान आम्ही मागणी केली की आमच्या लोकांना पाणी द्या। आणि आज आम्ही त्याचा आढावा घेतला, बीडीओना जाऊन विचारलं की पाण्याचं काय झालं, तर बीडीओ सांगतात अजूनपर्यंत झालेलं नाही। आणि मग तालुक्याचे इंजिनियर, गावचे ग्रामसेवक आणि त्यांना घेऊन आम्ही या ठिकाणी आलो। आणि आम्ही लोकांनी स्वतः पहिला तो पाणी चाखला आणि त्याच्यानंतर ग्रामसेवकांना आग्रह केला की तुम्ही सुद्धा हा पाणी प्या। तर त्यांनी पाणी पिल्यानंतर तो पाणी पुन्हा काढून टाकला, त्यांना पिण्यासारखे वाटला नाही पाणी। आणि असा पाणी स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर सुद्धा आमच्या आदिवासी महिलांना पाणी पियावं लागतोय। सरकार आमच्या आरोग्याशी, आमच्या जीवाशी खेळ खेळतंय। तर आम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाला आणि राज्य प्रशासनाला सांगायचं आहे की उद्यापर्यंत जर ताबडतोब ह्या लोकांना बिस्लेरीच्या पाण्याची सोय झाली नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करू। आणि मग संबंध महाराष्ट्रभरात सरकारला ह्या गोष्टीचे परिणाम भोगावे लागतील। आणि पत्रकारांना आम्हाला मोठ्या प्रमाणात विनंती करायची आहे व्हिडिओच्या मार्फत की ही बातमी तुम्ही दाखवा। आणि ही बातमी दाखवल्यानंतर 78 वर्षानंतर सुद्धा माझा आदिवासी समाज आज कशा परिस्थितीमध्ये राहतोय हे सरकारच्या समोर तुम्ही मांडा, एवढीच विनंती करतो। इथेच थांबतो। इन्क्लाब जिंदाबाद, लाल सलाम। चला थोडासा घे जाता नाही यांचा बाहेर येतील 3 जण बायको आणि आपल्याला सोडेल नाही या